पाहूयात शिवरायांच्या अवमान प्रकरणी तेलंगणातून अटक केलेल्या प्रशांत कोरटकरला कोल्हापुरात आणण्यात आलंय। आता त्याला जिल्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। यापूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी पूर्ण करण्यात आली। कोरटकरला ठेवलेल्या जुना राजवाडा पोलीस स्टेशन बाहेर शिवप्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती। हातात चपला घेऊन ते शिवप्रेमी जमा झाले आहेत आणि कोरटकर सोबत प्रशिक पडवेकर याला देखील अटक करण्यात आली आहे। प्रशिक कोरटकरचा स्वीय सहाय्यक म्हणून सोबत वावरतो, तर प्रशांत कोरटकर आणि परिवाराचा दुवा म्हणून प्रशिक काम करत होता। स्थानिक गुन्हे शाखा आणि जुना राजवाडा पोलीस यांच्याकडून कोरटकर आणि प्रशिक पडवेकर यांची कसून चौकशी सुरू आहे। चंद्रपूरमध्ये तो कोणत्या अधिकाऱ्याला भेटला याची चौकशी पोलीस करतायत। तो कुणाच्या संपर्कात होता याच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचं काम सुरू आहे। कोरटकरनं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून धमकावलं होतं। याबाबत कोल्हापुरातील जुना राजवाडा आणि नागपुरातील बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता। कोल्हापूर पोलिसांनी गेल्या महिन्याभरात नागपूरसह मुंबई, चंद्रपूर आणि इंदोर इथे त्याचा शोध घेतला। अखेर तेलंगणातून त्याला अटक करण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, प्रशांत कोरटकरला न्यायालयामध्ये हजर करण्यात येत आहे, मात्र त्याआधी शिवप्रेमींनी तिथे प्रचंड गर्दी केली असल्याचं पाहायला मिळतंय। काय सविस्तर माहिती? प्रशांत कोरटकरला न्यायालयात हजर करण्यासाठी काही वेळातच आहे ते पोलीस जुना राजवाडा पोलीस ठाण्यातून बाहेर काढणार आहेत। मात्र तत्पूर्वी शिवप्रेमींचा संताप आहे तो पोलीस ठाण्याच्या बाहेर आहे ते आपल्याला पाहायला मिळते। प्रशांत कोरटकर यांनी छत्रपतींच्या बद्दल जो अवमानकारक वक्तव्य केलं होतं त्याच्या विरोधात राज्यभरात संताप आहे तो दिसून येते। प्रशांत कोरटकर हे वक्तव्य केल्यानंतर त्याच्यावरती इंद्रजित सावंत यांनी गुन्हा दाखल केला। इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरणात सुद्धा हा गुन्हा होता। मात्र त्यानंतर प्रशांत कोरटकर गेले महिनाभरापासून फरार होता। त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी मध्य प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये, विदर्भ, मराठवाड्यामध्ये त्याची शोध मोहीम राबवली होती, मात्र तो आढळून येत नव्हता। अखेर काल आहे तो तेलंगणा राज्यामध्ये तो लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि काल दुपारी 2:45च्या दरम्यान कोल्हापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। आज सकाळी 8 वाजता 13 ते 14 तासाचं अंतर पार करून कोल्हापूर पोलिसांचं पथक कोल्हापूरमध्ये दाखल झालं आणि त्याच्या अटकेची कारवाई जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये पार पडली। त्यानंतर प्रशांत कोरटकर याची वैद्यकीय तपासणी सुद्धा जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्येच आहे ते पोलिसांनी पार पडली। कारण बाहेर शिवप्रेमीचा प्रचंड रोष आहे तो होता आणि त्यामुळे त्याचा कोणत्याही पद्धतीनं या ठिकाणी अनर्थ निर्माण होऊ नये, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी कोल्हापूर पोलिसांनी ती दक्षता घेतली। मात्र आता 12च्या दरम्यान आहे ते प्रशांत कोरटकर याला न्यायालयात घेऊन जाण्यासाठी पोलीस बाहेर काढणार आहेत आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी पोलिसांनी त्याची व्यवस्था करायला सुरुवात केली। मात्र तत्पूर्वी शिवप्रेमी मोठ्या संख्येनं जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या बाहेर जमा झालेले आहेत आणि पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी व्हॅन अगदी पोलीस ठाण्याच्या गेटवरती आणून उभी केलेली आहे। कोणत्याही पद्धतीनं प्रशांत कोरटकर याला धोका होणार नाही याची दक्षता आहे ते पोलीस घेताना पाहायला मिळतात। कारण सध्या तो पोलिसांच्या कोठडीत आहे आणि जर असं काही झालं तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही। त्या अनुषंगाने पोलीस दक्षता घेताना पाहायला मिळतात। आपल्याला माहित होतं की सकाळी 8 वाजता त्याला ताब्यात घेतलं। 8 वाजल्यापासून आता 12 वाजताची वेळ आहे। गेल्या 3 तासामध्ये पोलीस त्यांच्याकडे कसून तपासणी आणि कसून चौकशी आहे ती करताना आपल्याला दिसून येत होते। तो कुठे कुठे गेला, कोणाला भेटला आणि कोणाच्या संपर्कात होता याची माहिती आहे ती कोरटकर यांच्याकडून घेतली जात आहे। त्याचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आहे ते केलं जाते। कोणत्या वाहनातून त्याने प्रवास केला होता याची माहिती आणि त्याला जिथं राहिला होता त्यांनी कुणी सहकार्य केलं याची माहिती आहे ती कोल्हापूर पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळाली। ही चौकशी संपल्यानंतर आता त्याला कोर्टामध्ये हजर करण्यासाठी कोल्हापूर पोलीस घेऊन जाणार आहेत आणि त्या दृष्टीनं वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा आता जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांनी बाजूच्या परिसराचा अंदाज घेऊन आता कोरटकर याला बाहेर काढण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यासाठी कडक असा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये तैनात केलेला आहे। एकूणच या सगळ्या परिसरामध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे ती पाहायला मिळते। कोर्टाचं अंतर जे आहे ते जुना राजवाडा पोलीस ठाण्यापासून 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि या सगळ्या अंतरादरम्यान सुद्धा प्रशांत कोरटकर याच्यावरती शिवप्रेमीचा रोष आहे तो व्यक्त होऊ शकतो। त्यामुळे या सगळ्या मार्गावरती सुद्धा पोलिसांनी पेट्रोलिंग आहे ते सुरू केलेलं आहे। अनेक आंदोलक आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचा इशारा देताना पाहायला मिळतात। काही आंदोलक तर जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या बाहेर चप्पल घेऊन उभे असल्याचे पाहायला मिळते आणि त्यामुळे या सगळ्या रोषाचा सामना आहे तो प्रशांत कोरटकर याला कोल्हापूरमध्ये आल्यावरती करावा लागतोय। अर्थात पोलिसांनी जे आता तपासामध्ये जे काही मुद्दे पोलिसांना आढळले त्या मुद्द्यानुसार पोलीस ते कोर्टामध्ये त्याचा अहवाल सादर करणार आहेत आणि या अहवालावरती प्रशांत कोरटकर याला बेल मिळणार की जेल मिळणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्या अनुषंगाने पोलिसांनी सगळं सकाळपासून आहे ती कागदोपत्री सोपस्कार सगळे पूर्ण केलेले आहेत। आता या संदर्भात
जिल्हा सत्र न्यायालयामध्ये प्रशांत कोरटकर याला हजर करण्यासाठी पोलिसांचं पथक त्याला घेऊन जाणार आहे आणि त्या ठिकाणी नेमका पोलिसांच्या वतीने युक्तिवाद काय केला जातो आणि प्रशांत कोरटकरचे वकील तो युक्तिवाद कशा पद्धतीने फोडून काढतात हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र संपूर्ण राज्याचं आज लक्ष या सगळ्या बाबीवरती लागून राहिलेलं आहे. प्रशांत कोरटकर याला अखेर पोलिसांनी अटक केलेलं आहे. महिनाभरापूर्वी म्हणजेच आज 25 तारीख आहे, 25 फेब्रुवारी रोजी आहे ते प्रशांत कोरटकरवर याच जुन्नर राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. संध्याकाळी गुन्हा दाखल झाल्यानंतर नागपूरमध्ये कोल्हापूर पोलिसांचं पथक आहे ते त्याच्या तपासासाठी शोधासाठी रवाना झालं होतं. मात्र तो वारंवार आपली लोकेशन बदलत होता. तो ज्यावेळी गुन्हा दाखल झाला त्यावेळी पोलीस संरक्षणात होता. मात्र पोलीस संरक्षण असताना सुद्धा तो पसार कसा झाला अशा पद्धतीचा संशय व्यक्त केला जात होता आणि त्यावरून सुद्धा राजकारण तापल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मात्र एकूण या सगळ्या प्रकारानंतर त्यानं अंतरिम जामिनासाठी सुद्धा कोल्हापूरमध्ये अर्ज केला होता. त्याचा अंतरिम जामीन 18 तारखेपर्यंत होता. 18 तारखेला कोर्टानं त्याचा अंतरिम जामीन सुद्धा फेटाळला. त्यानंतर गेल्या 6 दिवसापासून कोल्हापूर पोलिसांनी तपास आहे तो गतिमान केला होता. तो चंद्रपूरमध्ये एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने कोल्हापूर पोलिसांनी तिथं माहिती घेतली असता एका बुक्कीकडून त्याचं बडेजाव त्या ठिकाणी बडदास्त राखण्यात येत असल्याची माहिती मिळाली. तो बुक्कीचा आहे तो या तपासामध्ये महत्वाचा दुवा ठरला. त्याच्याकडे कसून तपासणी केल्यानंतर तो एका गाडीतून तेलंगणाकडे रवाना झाल्याची माहिती आहे ती मिळाली आणि तेलंगणाकडे या गाडीचा ट्रेस घेतल्यानंतर एक सीसीटीव्ही फुटेज आहे ते कोल्हापूर पोलिसांना उपलब्ध झाले. या सीसीटीव्हीच्या आधारे कोल्हापूर पोलीस तेलंगणापर्यंत पोहोचले आणि तिथून आहे ते प्रक्षित नावाचा त्याचा जो मित्र होता तो मार्केटमध्ये फिरताना पोलिसांना आढळून आला आणि त्यानंतर पोलिसांनी त्या परिसरामध्ये सर्च ऑपरेशन राबवल्यानंतर कोल्हापूर पोलिसांना कोरटकर आहे तो आढळून आला. काल 2:45 वाजता कोरटकर आहे तो कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आला. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी या संदर्भातली माहिती आहे ती गृह विभागाला दिली आणि त्यानंतर तब्बल 13 ते 14 तासाचं अंतर पार करून कोरटकरला कोल्हापूरमध्ये दाखल करण्यात आलं. आता काही वेळातच आहे ते हालचाली गतिमान झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. कोरटकरला कोर्टामध्ये नेण्यासाठी आहे ते जुन्नर राजवाडा पोलीस या ठिकाणी त्याला बाहेर काढताना आपल्याला दिसून येत आहेत आणि त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधिकारी आता हालचाली करताना पाहायला मिळतात. त्या ठिकाणी बाहेरच्या परिस्थितीचा अंदाज आहे तो पोलीस घेताना दिसून येतात. अगदी गाडी जी आहे ती कोल्हापूर पोलिसांनी जुन्नर राजवाडा पोलीस ठाण्याच्या अगदी दारात आणून लावलेले आहे. कोणत्याही पद्धतीने अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता कोल्हापूर पोलीस या ठिकाणी घेताना पाहायला मिळतात. वरिष्ठ पोलीस अधिकारी, डीवायएसपी दर्जाचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी हे सगळे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. कोणत्याही पद्धतीनं अनोळखी लोकांना या जवळपास फिरकू दिलं जात नाही. जे शिवप्रेमी आहेत त्यांना बाहेरच रोखलं गेलेलं आहे. एक QRTची टीमच आहे ती कोल्हापूर पोलिसांनी या सगळ्या परिसरामध्ये तैनात केलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पाहायला गेलं तर सकाळपासूनच तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. रोषाचा सामना आहे तो कोरटकरांना करावा लागणार आहे आणि हे आव्हान आता कोल्हापूर पोलिसांना पेलावं लागणार आहे. काही क्षणातच आता कोरटकरांना या ठिकाणी बाहेर काढलं जाणार आहे. त्याच्या अटकेची कारवाई आहे ती कोल्हापूर पोलिसांनी पूर्ण केलेली आहे. कागदोपत्री सोबतकार सगळे पूर्ण केलेले आहेत आणि आता त्याला कोर्टाकडे घेऊन जाण्यासाठी कोल्हापूर पोलीस सज्ज असल्याचं पाहायला मिळते. ज्ञानेश्वर, आता कोरटकरला न्यायालयात नेलं जाईल, मात्र न्यायालयापर्यंतचं, पोलीस स्टेशन पासून न्यायालयापर्यंतचं साधारण अंतर किती आहे? कारण आपण पाहतोय शिवप्रेमी रस्त्यात आक्रमक झालेले आहेत, गोंधळ घालताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एकंदरीतच ही संपूर्ण परिस्थिती पोलिसांसाठी देखील आव्हानात्मक असणार आहे. नक्कीच, कारण जुन्नर राजवाडा पोलीस स्टेशन ते जे जिल्हा सत्र न्यायालय इथपर्यंतचं अंतर आहे ते साधारण 15 मिनिटाचं अंतर आहे आणि या 15 मिनिटाच्या अंतरावरती अनेक ठिकाणी आहे ते शिवप्रेमी निदर्शनं करण्याचे, आंदोलन करण्याची शक्यता आहे ते नाकारता येत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर पोलिसांनी या सगळ्या मार्गावरती एक पेट्रोलिंग सुरू केलेलं आहे. मात्र अनेक युवक आहेत ते शिवप्रेमी आहेत ते संतप्त झालेले आहेत. ते कोणत्याही पद्धतीनं आम्ही कोरटकरचा निषेध करणारच, त्याच्या विरोधात आंदोलन करणारच अशा पद्धतीची त्यांनी भूमिका घेतलेली आहे. जुन्नर राजवाडा पोलीस ठाण्याच्या बाहेर तर शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत, मोठा जमाव आहे. मात्र रस्त्यात ठिकठिकाणी सुद्धा आंदोलन होण्याची शक्यता आहे तर नाकारता येत नाही. अनेक जण आहे ते कोल्हापुरी पैतान दाखवू, कोल्हापुरी चप्पल दाखवू अशा पद्धतीचा हटके कोल्हापूर स्टाईल आहे ते इशारा देताना पाहायला मिळतात. अर्थात तो इशारा ते देत आहेत. मात्र पोलिसांच्या समोर हे आव्हान असणार आहे की कोरटकरला सुरक्षितपणे तिथपर्यंत नेणं, कारण एक शिवप्रेमीचा रोष आहे महाराष्ट्रभर पाहायला मिळाला. अनेकांनी जर कोरटकर सापडला तर आम्ही त्याला चोप देऊ अशा पद्धतीचा इशारा आहे ते दिला. सकाळपासून आम्ही ज्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या त्यामध्ये महिला सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. त्यामुळे कोणत्याही पद्धतीची अनुचित घटना घडू नये यासाठी कोल्हापूर पोलीस दल सुद्धा सज्ज झाल्याचं पाहायला मिळते. ज्ञानेश्वर, साधारण 1 महिन्यानंतर प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आलेली आहे. तेलंगणातून त्याला पकडण्यात आलं. त्यामुळे गेला 1 महिना प्रशांत कोरटकर हा तेलंगणामध्येच होता की इतर कुठे वास्तव्य त्याचं होतं, याबाबत काही कळू शकलंय का?
खरं तर 25 फेब्रुवारीला त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला. संध्याकाळी गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ कोल्हापूर पोलिसांचं पथक आहे ते नागपूरला रवाना झालं होतं आणि त्यावेळी मात्र तो नागपूरमधून पसार झाल्याचं पाहायला मिळालं. या दरम्यान तो इंदोरला गेल्याची माहिती आणि विमानाचं तिकीट त्यानं काढून ते पुन्हा एकदा रद्द केल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली होती आणि त्या अनुषंगाने कोल्हापूर पोलीस इंदोरच्या दिशेने आहे ते रवाना झाले होते. मात्र तत्पूर्वीच त्यांना आपलं लोकेशन आहे ते बदललं होतं आणि त्यानंतर एकूणच पाहायला गेलं तर हे लोकेशन बदलल्यानंतर तो अंतरिम जामिनासाठी कोल्हापूर न्यायालयामध्ये दाखल झाला. वकिलांच्या मार्फत त्यानं तो अर्ज केला आणि वकिलांच्या मार्फत तो अर्ज केलेला होता तो न्यायालयाने मान्य केला. त्याला अंतरिम जामीन मिळाला. त्यानंतर तो चंद्रपूरमध्ये आपल्या मुक्कामी गेला. चंद्रपूरमधून तो 14 मार्च रोजी आपल्या घरी सुद्धा आल्याची माहिती आहे ती कोल्हापूर पोलिसांना मिळाली. मात्र चंद्रपूरमध्ये ज्या ठिकाणी तो राहत होता ते अगदी एसपीएफच्या समोरचं ऑफिस होतं आणि त्या ठिकाणी काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याची भेट आहे ती घेतली याची माहिती आता तपासामध्ये पुढे आले. त्या अनुषंगाने काही सीसीटीव्ही फुटेज सुद्धा कोल्हापूर पोलिसांना हाती मिळालं आणि त्याची बडदास्त एका सट्टा व्यावसायिकाने केली होती आणि त्या अनुषंगाने त्याच्याकडे तपासणी केली असता त्याच्याकडे पोलिसांनी अधिक तपासणी केली असता तो तेलंगणाकडे रवाना झाल्याची माहिती आहे कोल्हापूर पोलिसांना मिळाली आणि त्या अनुषंगाने कोल्हापूर पोलिसांचं पथक तेलंगणाकडे रवाना झालं आणि त्यातून प्रशांत कोरटकर हा कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागलेला आहे. खरं तर गेल्या महिनाभरापासून तो गुंगारा देत होता. तो अगदी माध्यमांना सुद्धा चकवा देण्याचा प्रयत्न करत होता, पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करत होता. त्या अनुषंगाने मध्यंतरी त्याने आपण दुबईला गेल्याचा फोटो सुद्धा आहे तो व्हायरल केला होता आणि त्या माध्यमातून पाहायला गेला तर पोलिसांनी सुद्धा त्या अनुषंगाने तपास करायला सुरुवात केली. त्याच्या पत्नीकडे या संदर्भातली तपासणी केली असता पत्नीनं पासपोर्ट आहे तो कोल्हापूर पोलिसांच्याकडे जमा केला. त्यामुळे तो परदेशात गेले नसल्याचं निष्पन्न झालं. त्या दरम्यान कोल्हापूर पोलिसांनी सुद्धा लुकआउट सर्क्युलर आहे ते जारी केलं कारण महिनाभर तो फरार होता, मिळून येत नव्हता. त्यामुळे लुकआउट सर्क्युलर जारी केल्यानंतर प्रशांत कोरटकरच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ झाली. त्याचा उच्च न्यायालयामध्ये अर्ज मिळायच्या जामिनाला कोल्हापूरच्या अपील जो जामीन अंतरिम जामीन फेटाळला होता त्याला अपील तो करत होता. त्या अपिलाच्या अर्जावरची सुनावणी व्हायच्या अगोदरच आहे ते कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणापर्यंत जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे त्याला तो अर्ज सुद्धा आहे तो मागे घ्यावा लागला. एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूर पोलिसांनी चप्पा छान की त्याला शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्ञानेश्वर, प्रत्येक वेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तुर्तास आपण धन्यवाद. प्रेक्षकांना खरं तर ही दृश्य दाखवूयात. ही 3 दृश्य आहेत. शिवप्रेमी पोलीस स्टेशन बाहेर जमलेले आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि शिवप्रेमी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. पोलिसांनी देखील आपला बंदोबस्त वाढवलेला आहे कारण प्रशांत कोरटकरला आज सकाळी 8 वाजता कोल्हापुरात आणण्यात आलेला आहे. त्याला तेलंगणामधून अटक करण्यात आली आणि आज सकाळी त्याला पोलिसांचं पथक घेऊन कोल्हापुरात दाखल झालं. त्याच्या मुसक्या आवळ्यात आणि आता त्यामुळे शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत. साधारण 12 ते 1च्या दरम्यान प्रशांत कोरटकरला न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल. मात्र त्याआधीच पोलीस स्टेशन बाहेर किंवा संपूर्ण त्या परिसरात शिवप्रेमींनी गर्दी केली असल्याचं पाहायला मिळते. आक्रमक झालेले आहेत. हातात चपला घेऊन शिवप्रेमी तिथे पोहोचलेत. प्रशांत कोरटकर याच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात येते आणि त्यामुळे पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तिथे वाढवण्यात आलेला आहे. ही थेट दृश्य आपण कोल्हापुरातून पाहतोय. आणि आताची ताजी अपडेट या बातमीतली. प्रशांत कोरटकर याला न्यायालयात नेण्यात आलेला आहे. प्रशांत कोरटकर याला कोर्टात आणण्यात आलेला आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. आज सकाळी 8 वाजता पोलिसांचं पथक प्रशांत कोरटकर याला घेऊन कोल्हापुरात दाखल झालं आणि पोलीस स्टेशन बाहेर शिवप्रेमींची गर्दी पाहता प्रशांत कोरटकर याला पाठच्या दारानं आता कोर्टात आणण्यात आलेला आहे. कारण एकंदरीतच पोलीस स्टेशन बाहेर शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर यांच्याकडून आपण माहिती घेतच राहू. मात्र ही अपडेट आपण पाहतोय. प्रशांत कोरटकर याला कोर्टात आणण्यात आलेला आहे. पोलीस स्टेशन बाहेर शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शिवप्रेमी आक्रमक झालेले होते आणि त्यांचाच रोष पाहता प्रशांत कोरटकर याला मागच्या दारानं कोर्टात आणण्यात आलेला आहे.